पंचकृपादाने तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगत व्यापिनी विना पुस्तक धारिणी मभेदाम जड्यंधकारा पहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वंदितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायुगपीठिते स्मरत्यां वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं केबल बदलून बघा तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम नीलांबुजश्यामलकोमलांगम सीता समारोपित वामभागम पानो महासायित चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथम। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वहावशी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयातला अतिशय सोपा उपदेश पर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा कैलासवासी गंगा भागीरथाबाई लक्ष्मण जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या सगळ्या परिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा या परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे। महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक हरिभक्तपरायण मृदंग विशारद आमचे कृष्णा महाराज बैरागी या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांना धन्यवाद। हरिभक्तपरायण संगीत विशारद प्रकाश महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद। संगीत विशारद हरिभक्तपरायण गोपाल महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद। महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजाने वेड लावलेला आहे सध्या हरिभक्तपरायण आमचे कैलास महाराज पवार महाराजही एवढा दूरचा प्रवास करून आले, महाराजांना धन्यवाद। हरिभक्तपरायण आमचे माऊली महाराज आहेत, माऊली महाराजांना धन्यवाद। गावातले माऊली महाराज आदी करून सगळीच महाराज मंडळी प्रेटी मास्तर महाराज विनेकरी महाराज सर्वांना धन्यवाद। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठ्ठला निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात। सांगतो तुम्हासी महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो, काय सांगतो तर भजारी विठ्ठला तुम्ही विठ्ठलाला भजा। लोक म्हटले नाही भजलं तर काय होईल, महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वायाला जाईल। वाया जाणं कशाला म्हणतात, जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे आहे का नाही। नरदेह भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे आणि या नरदेहात येऊन भजन नाही झालं तर महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया। लोकाला पटलं, लोक म्हटले महाराज आम्ही संसारिक माणसं आहे, एकदा आमच्या संसाराची भरोवरी झाली ना आम्ही परमार्थ करायला मोकळे। महाराज म्हणले जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल। भरोवरी करणं म्हणजे काय, हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल। एका वाक्यात बोलतो ऐका, जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे। रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही, आपल्या सारख्याकडून होणार आहे का, माझ्याकडे लक्ष द्या बघा। रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही आणि इथून पुढेही होणार नाही, हे मी छाती ठोकपणे सांगतो तुम्हाला। बरं रावण नुसता श्रीमंतच नव्हता प्रकाश महाराज, घास के पुरी और अकल के अंधे असं नव्हता, त्याच्याकडे विद्वत्ता बी होती बरं का। आपण जे भगवान शंकराचं तांडव स्तोत्र ऐकताना ते रावणानं रचलेलं आहे, त्याचा निर्माता रावण आहे बघा। चांगल्या चांगल्या ते उच्चारता येत सुद्धा नाही एवढा अवघड आहे महाराज। बरं कुळात रावणाचा साध्या जन्म नव्हता, ब्राह्मण कुळात रावणाचा जन्म होता। बरं सामर्थ्य म्हणावं तर रावणात कमी नव्हता। महाराज म्हणतात सामर्थ्य सुद्धा रावणात खूप मोठं होतं। माझ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, काय बघताय इकडे तिकडे तुम्ही, आलाय कीर्तन ऐकायला तर मग कीर्तन ऐकलं पाहिजे आहे का। सामर्थ्य म्हणावं तर सगळे देव रावणाच्या बंदीशाळीत होते, गोपाल महाराज एवढं सामर्थ्य रावणात होता। बर परिवार सुद्धा रावणाचा लहान नव्हता, किती बायका होत्या रावणाला,
बोला 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 80,000 आपल्या एकीनच फासोळ्या उघड्या पाडल्या हा. दुसरी केली तर मडच न्यायचं काम आहे बरं का. एवढा मोठा रावणाचा परिवार, एवढा सामर्थ्यशाली रावण. ऐका, त्या रावणाच्या संसारातल्या काही इच्छा होत्या. रावणाची संसारातली पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची, बरोबर. रावणाची दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं. आणि रावणाची तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. एवढा सामर्थ्यशाली रावण मेला. पण आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे ना, समुद्राचं पाणी गोड आहे ना, सोन्याला सुगंध आला. सांगायचं तात्पर्य, एवढा सामर्थ्यशाली रावण जर संसारातल्या इच्छा पूर्ण करू शकला नाही तर आपण काय संसार पूर्ण करणारे महाराज. जेवढी भरोवरी कराल तेवढं दूर जावं लागेल बरं का. एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला, माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ती बाई म्हणे महाराज 3 पोरी आहे, दोघीचे लग्न झाले. एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय. बोला बोला बोला, वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणलं माय तू कशाची मोकळी होती. तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळात बनाली ती. पहिली बाळांपणाहून जाती न जाती दुसरी ऑपरेशनाला येते. दुसरी ऑपरेशनाहून जाती न जाती तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती आहे का. या संसारातून माणूस मोकळं होत नाही. जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं याच्यामध्ये आपल्याला गुंतत जावं लागेल आणि भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. भवसिंधूचा पूर म्हणजे जन्म मरणाचा पूर. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज म्हणून ते डोळ्याला बांधला आहे का. लक्षात नाही का. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण या भवसिंधूच्या पुरात आपल्याला वाहून जावं लागेल. लोकाला पटलं. लोक म्हणले आम्ही देवाला भजू. पण त्या देवाला भजायला काय लागतं. महाराज म्हणले काही न लगे एक बोला भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. देवाला आपलंस करण्यासाठी भाव कारणीभूत आहे. कशाचा. कांद्याचा. हा, कांद्याचा भाव संसाराला पाहिजे, देवाला अंतकरणातला भाव पाहिजे. हा, बोलत चला. जेवढं पाठ आहे तेवढं बिनधास्त बोला. भाव बळे आकळे काय याच्यातलं काहीच न कळे. हा, भाव बळे आकळे एरवी न आकळे कर तळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारशे वित्त. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जाकी रहे भावना जैसी प्रभू मूर्त देखी दिन तैसी. भगवंत म्हणतात मी कसा आहे ना निराकार हो ना साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. जसा भक्ताचा भाव असेल महाराज म्हणतात तसा मी त्याला दिसत असतो. बरोबर आहे. म्हणून आपल्या बोली भाषेतला शब्द आहे भाव तिथं देव. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात देवाशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आम्ही नाही भाव म्हणे देवा म्हणे म्हणे नाही भाव म्हणे देवा म्हणे देवाशान पावायचा नाही रे. बाजारातला भाजीपाला नाहीये. म्हणून म्हणतात दिल में तो शाम नामी, दिल में तो शाम नामी, जरा ज्योति जला के दे. आएगा मेरा सावरा, जरा दिल से बुला के दे. आएगा मेरा सावरा, जरा दिल से बुला के दे. भगवंत यायला तयार. दिल से यानी की हृदयाने त्याला बोलवणारा पाहिजे. भाव अंतकरणात पाहिजे. हे खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आण घेऊन सांगतो. तुका म्हणे आण विठोबाची यावी नासता. बोला आणि कपई साधन वाहतसी आन विठोबाची. तुझी आन वाही नगा देवराया. बहु आवडशी जीवापासूनिया कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडशी जीवापासूनिया. याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहावशी असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला तुकाराम महाराज अभंग
प्रसंगामध्ये तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. लक्ष देऊन ऐका बरं का. जगाच्या पाठीवर जर आपण सांगणारांचा विचार केला तर एवढे सांगणारे आहेत, ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे आहेत. पण सांगतात कोण, सांगतात काय, सांगतात कुणाला, सांगतात कशासाठी, हे फार महत्वाचं असतं. सांगत असताना पहिली गोष्ट सांगणाराचा अधिकार असणं गरजेचं असतो. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढावं का? बोला, तुला बायको टायमावर चहा देईन, भजनावर काय वजन टाकायला पळ घरी, बरोबर आहे का? भजनाच्या चुका काढायच्या तर परमार्थात मुरलेल्या माणसानं काढाव्या. अधिकार पाहिजे का नाही? अधिकार तैसा दावी याला मार्ग, चालता हे मग कडू येते. अधिकाराशिवाय बोलू नये. एखादा गावातला सामान्य माणूस जर म्हणला तुझ्याकडे बघावं लागतं, आपण काय म्हणू, ए बघ काय बघायचं ते झाल. पण हेच जर शब्द एखादा PSI बोलला तुझ्याकडे बघावं लागतं, रात्रभर झोप येत नाही. शब्द तेच आहे. पण सामान्य माणसाचा अधिकार वेगळा आहे, PSIचा अधिकार वेगळा आहे. अधिकार असला पाहिजे ना. अधिकार कशाला म्हणतात? आधी आपण करावं मग इतराला सांगावं, याला सोप्या भाषेत अधिकार म्हणतात. बाप पोराला म्हणतो बाळ्या बिडी पेटून आण, पोरग जातं चुलीवर बिडी धरतं, बापाजवळ येईपर्यंत बिडी विजून जाते. बाप म्हणतो मूर्खाना आलाय का, साधे जीवनात बिडी पेटून आणता आली नाही, दुसरं काय करशील? पोरग म्हणतो मला चॅलेंज, आता जातो. पुन्हा चुलीवर बिडी धरतं, मग विजूच देत नाही. कळलं तुम्हाला? बरं, बिडी अशी इमानदार जाते, ती वडल्याशिवाय पेटत नाही. मी काय ओढून नाही पाहिली, दुसऱ्याचं पाहिलं बरं का. बिडीचा तो स्वभाव आहे, ती वडल्याशिवाय पेटत नाही. त्यांना तिथूनच बिडी वडायला सुरुवात केली. बापाजवळ येईपर्यंत तर अर्धी बिडी संपली. बाप बिडी वडत वडत पोराला म्हणतो बाळ्या बिडी ओढ, तू नालायक, बिडी ओढणं चांगलं नसतं, अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये. पोरगा ऐकणार हुशार असतं, ते म्हणतं बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही, आणि मला म्हणता बिडी ओढू नका. ऐकल का पोरग? बोला. बापाला असं वाटत असेल माझ्या पोरानं बिडी ओढू नये, तर बापानं अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला करावी आणि सिगरेट सुरू करावं. बरोबर ना? नाही, त्यानं बिडी सिगारेट पासून दूर राहावं. एक पोरगा तंबाखू खात होतो. त्याला म्हणलं तंबाखू खातो, मास्तर आले तुझे समोरून, मास्तरच्या समोर तंबाखू चोळतो. तो म्हणे तंबाखू खायला आपण आपल्या बापाला घाबरत नाही, मास्तरला काय घाबरायचं? आणि योगायोगानं त्याचा बाप पुढून आला, पण पोरानं तंबाखूचा हात बाप आल्यावर मागं धरला. मला वाटलं बोलून गेलं, पण बापाची थोडी इज्जत ठेवली. त्याला म्हणलं का रे आता बोलला, बापाला सुद्धा तंबाखू खायला घाबरत नाही, मग बाप आल्या हात का मागं धरला? तो म्हणे घाबरून हात मागं नाही धरला. म्हणलं मग ते याच्यातली अर्धी घेते. बाप जर पोराच्या हातातली अर्धी तंबाखू खात असेल तर पोराकडून चांगलं वागण्याची अपेक्षा करणं चुकीची कल्पना. यद यद आचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जना. श्रेष्ठ व्यक्ती जसे आचरण करतात त्यावरून बाकीचे लोक आचरण करतात. म्हणून घराचा करता चांगला असावा म्हणजे घर चांगलं राहतं. गावाचा करता चांगला असावा म्हणजे गाव चांगलं राहतं. राज्याचा करता चांगला असावा मग राज्य चांगलं राहतं. आणि देशाचा करता चांगला असावा तेव्हा राम मंदिर बनतं. यथा राजा तथा प्रजा, यथा प्रजा तथा राजा नाही. ऐका, समाज नेता घडवत नसतो, नेता आपल्या इच्छेप्रमाणे समाजाला घडवत असतो. मग करते माणसं चांगले पाहिजे. करते चांगले राहिले की जनता चांगली राहते महाराज. मग करते लोक जर कोट्यावधीचे घोटाळे करत असतील तर जनतेला वाटतं आपण कापसात पाणी टाकणं म्हणजे काय मोठी गोष्ट आहे. कळतं का माझं बोलणं? सांगा. ते मोठे एवढे घोटाळे करतात, मग आपण छोटा फैला केला, हरकत काय, त्याला अडचण काय? लक्षात येते का? माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. माणूस आंघोळीला गेला, प्रकाश महाराज का 1 रुपयाची शॅम्पूची पुडी आणली, आणि गरीब माणूस असू द्या श्रीमंत असू द्या 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अख्खी लावत नाही. अर्धी आज लावतो ना, अर्धी अशी भिंतीला उभी करून ठेवतो उद्याच्याला. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे. बरोबर. किती काटकसर आहे. अर्धी शॅम्पूची पुडी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही महाराज. आता हा शॅम्पूच्या पुढीने एवढा गॅप भरून निघणार आहे का? बोला. काय हा स्वभाव आहे माणसाचा, लक्षात ठेवा. विठाला विठाला. मोठे जसे वागतात तसे लहान मुलं वागत असतात. या घराचा करता चांगला होता बरं का, म्हणून सगळे भाऊ माळकरी आहेत आणि लेकरं टाळ घेऊन उभे. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? मी आलो होतो मागच्या वेळेस, या लेकरांचा हरिपाठ, चांगल्या स्तुत्या नमन पाठ आहेत महाराज या लेकरांचे. का? करता चांगला असला. आमच्या बापानं बी आम्हाला लहानपणी असंच उभं केलं होतं. माझं बोलणं लक्षात ठेवा. आणि तिथं उभं केल्यामुळं आज इथं उभा आहे.
तिथं उभा नसतो दाजी, इथं उभा नसतो महाराज, आहे का नाही? हेच उद्याचं भवितव्य आहे. कोटीने रुपये असू द्या हो तुमच्याकडे, पण तुमची पोरं जर संस्कारित नाही ना निघले, त्या पैशात काही आनंद नाहीये तुम्हाला. पैसा असेल तर विल बनतं, पण संस्कार असेल तर गुडविल बनतं. संस्कार असणं बा, माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. संस्कार नसेल तर त्या कारीला सुद्धा शोभा येत नाही महाराज. विठाला विठाला. चांगला असला की घर आपोआप चांगलं राहतं महाराज, आहे की नाही? मग यांचा करताच चांगला होता म्हणून सगळं घर सुंदर आहे, सगळे माळकरी आहेत, सगळे परमार्थिक आहेत, आनंद आहे का नाही? किती आनंद आहे हो. महाराज येणार म्हणल्यावर एवढी फुलं टाकत टाकत बघा सगळ्यांनी एवढं सुंदर नियोजन केलं. हे परमार्थाची आवड आहे, लक्षात ठेवा मला काय सांगायचं. म्हणून तुकाराम महाराजांचा अधिकार जर आपण पाहिला तर एकच प्रमाण सांगतो. महाराज म्हणतात, वेदाचा त्वार्था माशी जठावा, इरा निवा हवा भार माथा, किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. थोडं मॉनिटर वाढवा. एवढा मोठा महाराज नुसता अधिकार असून फायदा नाही, अनुभव पाहिजे. परमार्थात अनुभवाला फार किंमत आहे. किती अभंग पाठ केले याला किंमत नाही, किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे. किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत नाही, किती अनुभवात आले याला किंमत आहे. नामा मने ग्रंथ बोला श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, आहे का नाही? एका तरी ओवीचा जीवनामध्ये अनुभव आला पाहिजे. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं ना मग पारायण बंद झालं तरी चालेल. कीर्तन किती दिवस करायचं? होय अंग हरी रूप तोपर्यंत कीर्तन करायचं. भागवत किती दिवस ऐकायचं? सदाशिव्या श्रीमद भागवती कथा, निगम कल्पतरुर गलितम फलम शुक मुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुर्हो रसिका भूई भावुकाहा. मोह म्हणजे वारंवार पित राहा. कथा मात्र एक जीवन. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकायचं, अंग हरी रूप होत नाही तोपर्यंत कीर्तन करायचं, आणि नारायण भेटत नाही तोपर्यंत पारायण करायचं. महाराज म्हणतात, मला जे जे अनुभव मला आले जीवनामध्ये ते अनुभवच मी तुम्हाला सांगतो. भक्तिभाव भाग्याचा तुका म्हणे चाकोनी सांगे अनुभव आहे अंगे हा घ्या माझा अनुभव
भक्तिभाव भाग्याचा. महाराज म्हणतात तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नये. अनुभवा व्यतिरिक्त काही बोलू नये बरं का. सांगणं अधिकाराचं अनुभवाचं पण हिताचं असावा. हिताचं सांगत असेल तर कुणीही कुणाचं ऐकावं. माझ्याकडे लक्ष द्या. कदाचित लहान पोरग मोठ्या माणसाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने छोट्याचं सुद्धा ऐकलं पाहिजे. आता मी तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे, बरोबर आहे ना? हो नाही काहीतरी बोला. कीर्तन झाल्यावर जेवायला भूक लागेल एवढी हालचाल करा, बरोबर? बघा लक्ष द्या, मी तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे. मग मी जर तुमच्या हिताचं सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला माझ्या वयाशी जोडावं का? बोला 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 बोला. नाही, ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध जर जोडत असाल तर ज्ञानेश्वरी वाचणं बंद करा. माऊलीनं ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली, आपल्याला 80व्या वर्षी कळणार. शुकाचार्यानं भागवत वयाच्या 16व्या वर्षी सांगितलं. संभाजी राजानं संस्कृत मधला बुधभूषण नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. माझ्याकडे लक्ष द्या. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. वयाच्या प्रबोधे विचारजा नाही, समानतो देही बालकाच्या. महाराज म्हणतात वयाला शोभेल असे विचार नसतील तर त्याला बालिश किंवा पोरकट म्हणतात. वयाला शोभेल असे विचार असावे. काय माणसं म्हणतात आम्ही उगेच पांढरे नाही झालो, तुला कॅल्शियम कमी पडलं. पांढरं होण्याचा ज्ञानाचा तीळ मात्र संबंध नाही. मला आता केस पांढरे होणं म्हणजे काय ज्ञानाचं लक्षण थोडंच आहे? अजिबात नाही. आता लहान लेकराचे केस पांढरे व्हायला लागले, मग त्याला का ज्ञानी म्हणता? बोला. मूर्खस्य गात्रानि वर्धन्ते किंतु ज्ञानम न वर्धन्ते. मूर्खाचे अवयव वाढतात, ज्ञान वाढत नसता. मला सांगा आता ही मिशी आली आपल्याला, मग याच्यासाठी काही प्रयत्न केले का आपण? याला काही खत घातलं का, पाणी दिलं का, फवारणी केली? बोला. वय झालं आली, इच्छा नसती तरी येणारच होती ना, असती तरी येणारच. मग मिशी आली म्हणजे जोडून अक्कल आली थोडंच आहे. आकलीचा आणि मिशीचा दूरपर्यंत संबंध नाही. लक्षात येते का माझं बोलणं? सांगा. म्हणून महाराज म्हणतात ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. लहान पोरग जरी मोठ्याला सांगत असेल आणि पोराचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्यानं छोट्याचं ऐकलं पाहिजे. कदाचित एखाद्या वेळेस माझ्याकडे लक्ष द्या, पोरग बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर बापाच्या हिताचं असेल तर बापानं पोराचं सुद्धा ऐकलं पाहिजे. बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर बापाच्या हिताचं असेल, लक्ष द्या माझ्याकडे, तर बापानं पोराचं सुद्धा ऐकलं पाहिजे. बापाला पोरानं सांगण्याची प्रथा आपल्या संप्रदायात आहे. हिरण्यकश्यपूला भक्त प्रल्हादानं सांगितली होती ना नवविधा भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. त्या ही नवविधा भक्ती पोरानं बापाला सांगितली होती, पण बापानं ऐकली नाही. कदाचित बायको नवऱ्याला सांगत असेल आणि बायकोचं सांगणं जर नवऱ्याच्या हिताचं असेल तर नवऱ्यानं बायकोचं सुद्धा ऐकलं पाहिजे. महाराज नवऱ्यानं बायकोचं ऐकलं म्हणून तुळशी रामायण मिळालं. कळलं माझं बोल? बायकोचं ऐकत जावं, पण हिताचं असेल तर. बायको नवऱ्याला हिताचं सांगते कधी? रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं एका खोलीत बसले की बायको नवऱ्याला हिताच्या 4 गोष्टी सांगते. अहो तुमच्या भावाकडे बघावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही आणि तुमचं मड कधी बी कांद्यातच गाडलेलं आहे. पण माझ्या वेडीचं ऐका, मरमर मेले तरी वाटे झाल्यावर बरोबर 2च होणार आहे. तुम्ही काम करून मेले म्हणजे तुम्हाला एखादा गोंठा वाढून मिळणार नाही. माझं तर आयुष्य गेलं सांगून सांगून, पण पोरांकडे बघा आणि तुम्हाला सांगते वेगळं निघा. बघा नुसतं म्हणलं तरी किती खुलल्यात त्या. निघाल्यावर तर देव भेटल्यासारखं होईल महाराज आहे का? मग बायको हे नवऱ्याला हिताचं सांगते, हे नवऱ्यानं ऐकत जावं, बरोबर ना? नाही असं सांगत असेल तर वल्ल्या फोकानं हाणावं, अजिबात पाप लागत नाही. पण बायको जर नवऱ्याला सांगत असेल का हो तुम्ही दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला, या दारूमुळे मुलाबाळाच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला, अहो या दारूमुळे आपलं घर रस्त्यावर आलं, या दारूमुळे पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत नाही, या दारूमुळे गावातली लोक तुम्हाला चांगलं बोलत नाही, पाया पडते मी तुमच्या, नका पिऊ दारू. बायको जर हे तळमळीनं सांगत असेल तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. हे हिताचं आहे महाराज. ज्या बापानं आपल्या लेकीला तळ हाताच्या फोडासारखं 18 वर्ष जपलं, अरे ऐपत नसताना 10 लाख हुंडा द्यायची तयारी केली. ऐका बरं,
गरीबातला गरीब बाप असू द्या प्रकाश महाराज, त्याची पोरगी त्याला राजकुमारी पेक्षा कमी नसते. श्रीमंत बापच पोरीचे लाड पुरवतो हे चुकीचं आहे. गरीब बाप सुद्धा पोरीचा लाड शिल्लक ठेवत नाही. 10 लाख हुंडा द्यायची तयारी ठेवतो. बँडवाल्याच्या, आचार्याच्या, मंडपवाल्याच्या, सावकाराच्या, सोनाराच्या सगळ्यांच्या पाया पडतो आणि त्याच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली करतो. कशासाठी? दारू पिऊन तिचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी, रेल्वे पटरीवर झोपून जीव देण्यासाठी, विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्यासाठी नाही. दादा, त्या बापानं आपल्या काळजाचा तुकडा माझ्यापेक्षा माझा जावाई सुखात ठेवल या अपेक्षेने दिलेला आहे. आणि दारू पिऊन तिच्या आयुष्याची बर्बादी करत असाल तर ही किती खेदाची गोष्ट आहे हो. माझी विनंती आहे दादा हो तुम्हाला, दारू पिऊन आयुष्याची बर्बादी करू नका. आणि पिण्याची हौस असेल तर लग्न करू नका, कठाळी राहा. कठाळ्या कळतो का तुम्हाला? सांड, वळू. तुमच्या इकडे काय म्हणतात? सांड का वळू? सांड राहा, सांड. हा, कशाला एखाद्या स्त्रीचं आयुष्य बर्बाद करता? विठाला विठाला. दारू गांजा मटक्या गुटक्यात आयुष्य बर्बाद करू नका. नशा करायची तर हरिनामाची करा. आता आम्ही एवढं पळतो फिरतो, मग हे काय पैसे मिळतात म्हणूनच का? मिळत असतील तो भाग वेगळा आहे. आता कोरोनात 2 वर्ष कीर्तनच नव्हते, मग आम्ही का धोत्र ऐकले का? बरोबर आहे का नाही? मला काय सांगायचं, हरिनामाची नशा करा, ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल पथ्यनाम विठोबाचे. हिताचं सांगत असेल तर आपण ऐकलं पाहिजे. तुकाराम महाराज आपल्याला हिताचं सांगतात. साधू संतांनी हिताचं सांगितलं. आई के रे जना, तुझ्या स्वहिताच्या कोणा पंढरीचा राणा माझी स्मरावा. मग सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं, हिताचं आहे. एवढं असून चालत नाही महाराज. शास्त्र सांगतं विचारल्याशिवाय कुठली गोष्ट सांगू नये. आमच्या जिल्ह्याचं वैभव कैलासवासी नामदेव महाराज पठाडे यांनी याच्यावर फार सुंदर चिंतन केलेलं आहे. विचारल्याशिवाय सांगू नये असं शास्त्र आहे. उपदेशो ही मूर्खानाम प्रकोपाय न शांतय पयपानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. एखाद्या माणसाला उपदेशाची गरज नसताना तुम्ही जर त्याला उपदेशाचं बोधामृत पाजत असले तर ते पचनी पडत नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कायचा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. क्रोधी माणूस असेल तर त्याला सांगू नये, अविश्वासी माणूस असेल त्याला सांगू नये, आणि रागीट माणसाला सांगू नये. गावातला एखादा आडमुठ म्हणलं ना, हल्या दूध देतो, त्याला म्हणायचं त्याच दुधाचा चहा पिऊन आलो. त्याच्या नादाला लागून फायदा आहे का सांगा? मला सांगा, घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही, मग सूर्य नाही का? बोला 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 बोला. आहे, मग घुबडाला का मान्य नाही? त्याला दिवसा दिसत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. तसं काही घुबडाला नाही कळत आज कीर्तन आहे. ज्याचा त्याचा पर्सनल मॅटर आहे. हा, लक्षात येते का? मानतच नसेल एखादा तर त्याला आपण काही पर्याय करू शकत नाही महाराज. मूर्ख माणसाला सांगून फायदा होत नाही. एक मूर्ख रेल्वेनं चालला होता पाटील, त्याला रिझर्वेशनचं एकदम वरचं सीट मिळालं. 3 सीट असतात ना, 1, 2 आणि 3. त्याला एकदम वरचं सीट भेटलं आणि ते रेल्वेत बसल्यावर त्याला जुलाब लागले. जुलाब कळता ना सगळं? जुलाब लागले. मग ते सारखं वरच्या सीटवर चढायचं, पुन्हा संडास बाथरूम कडे खाली उतरायचं. दिवसभराच्या प्रवासात ते थकून गेले. जसं घरी आलं तसं पटकन खाली बसलं. बायको म्हणे एवढं थकायला काय झालं? तो म्हणे अगं रिझर्वेशनचं एकदम वरचं सीट भेटलं, मग जुलाब लागली. खाली उतरा वर चढा, खाली उतरा वर चढा, हातापायात काय ताकद राहिली नाही. बायको हुशार होती, ती म्हणे तुम्हाला वरच्या सीटवर चढायचा खाली उतरायचा त्रास होत होता, तुम्ही खालच्या सीटवर बसलेल्याला विनंती करायची, बाबा मला जरा वरच्या सीटवर चढायचा उतरायचा त्रास होतो, तुम्ही माझ्या सीटवर बसा, मी तुमच्या सीटवर बसतो. असं म्हणलं असतं कुणी ऐकलं नसतं का? बोला 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 बोला, ऐकलं असतं. तो म्हणे एवढी साधी गोष्ट मला कळना होय, पण खालच्या सीटवर कोणी बसलेलंच नव्हतं, मी कोणाला विचारू? हे ज्याला कळलं नाही त्याने प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही बा. विठाला विठाला. ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. अरे दगडात बदल होतो पण माणसात होत नाही. एक दगड एकदा मंदिरात जातो तर देव होतो, हा दगडातला बदल आहे. माणसं रोज दर्शनाला जातात पण दगड राहतात, ही अधोगती आहे. बदललं पाहिजे हो माणसाने. आज बदल होत नाही आपल्या जीवनात. अशा मूर्खाला सांगून फायदा नाही. काही गोष्टी विचारल्या तरी बोलून फायदा नसतो. आपल्याला एखाद्यानं दारूचं दुकान विचारलं, मग सांगायला पाहिजे का? बोला नाही, हाताला धरून दुकानात न्यावं. त्याच्याजवळ पैसे नसले आपल्या जवळचे काढावे, त्याला पाजावं आणि फुल करून चालू कीर्तनात आणून सोडून द्यावं. वय सज्जन माणसाचं काम असतंय. 200 रुपये जातील पण नास्त होईल ना कार्यक्रमाचा. आपली लोक याच्यात पटाईत येतात. आपल्याला नाही ना बोलायचं, मत आपण दारू पाजून सोडून त्याला. अडचण काय लक्षात येते? काही बी करतील पिणारे माणसं, पण पेतील एवढं नक्की या. माया हो, तुम्हाला घरातली भांडणं कमी करायची असतील तर नवऱ्याच्या मागं सारखं गारानं नका करत जाऊ. थोडं जेवून घेता का, थोडं जेवून घेता का, थोडं जेवून घेता का, थोडं जेवून घेता का म्हणता ना तुम्ही. असं
अजिबात असं म्हणू नका. आनंदी राहायचं असेल तर बोलण्यात थोडा बदल करा. थोडं घेऊन जेवता का, थोडं घेऊन जेवता का, थोडं घेऊन जेवता का. किती आनंद होतो बघा बरं. म्हणलं तरी सांगा बरं. करू दिल्यावर तर काय महाराज टेन्शन सांगा. किती सांगा माणसं ऐकणार नाही. एकाला बायको वैतागली सांगून दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस आणि बायकोलाच झाकण भर दारू पाजून. त्या बाईन केलं. किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं का. मी काय एन्जॉय म्हणून थोडा पितो. काय बी निमित्त करतील पण पेतील एवढं नक्की. एक दारू पितो तो त्याचा मित्र त्याला म्हणे दारू का पितो. जरा 4G आहे. दारू का पितो. ते म्हणे बायको सोडून गेली म्हणून. त्याचा मित्र म्हणे मग बायको काहून सोडून गेली. म्हणे दारू पितो म्हणून. आता याला पर्याय काय आहे. याला काही पर्याय नाही महाराज. विठाला विठाला. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. नशा करायची हरिनामाची करा. ऐका हे दुकान विचारलं तरी सांगू नये पण काही गोष्टी न विचारता सुद्धा सांगाव्या. कोणत्या. एखादा दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस रस्त्यानं चालला. समोर खड्डा आहे. तो आंधळा माणूस खड्ड्यात पडणार. आपण तिथं उभे आपल्याला दिसता हा खड्ड्यात पडतो. मग आंधळ्या माणसानं रस्ता विचारण्याची वाट दिसणाऱ्या माणसानं बघावी का. बोला 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 बोला. नाही. त्याला न विचारता त्या खड्ड्यात ढकलून देणं आपलं कर्तव्य. बरोबर ना. नाही त्याला न विचारता रस्ता दाखवणं हे दिसणाराचं काम आहे. आंधळा अंधकुपी पडता मग देखणे लावावे सत्पथा. ते विज्ञानंद दुःखी बुडता त्याशी उद्धारा तत्वता. मी प्रार्थी तसे तसं तुम्ही आम्ही म्हणजे आंधळे आहोत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. आपण सगळे आंधळी माणसं आहोत. आपण देवाला विसरलेली माणसं आहेत. मग तुकाराम महाराजाला माहित होतं लोक आंधळे आहेत मला दिसतंय. म्हणजे आंधळ्या माणसाला रस्ता दाखवणं हे माझं काम आहे. तो अभंगाच्या पहिल्या चरणात
पैसे लागतात त्याला, असं खर्च नाही. कधीतरी वाजवायची एखाद्या वेळा का नाही. महाराज म्हणले सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. मी तुम्हाला सांगतो तुम्ही विठ्ठलाला भजा. बरोबर आहे. सांगतो तुम्हासी, तुम्हासी म्हणण्यामागं काय उद्देश आहे का? तुकाराम महाराजांना असं म्हणाय पाहिजे होतं, सांगतो महाराज लोकाशी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हाशी म्हणण्यामागं हा उद्देश आहे. आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एकमेव असा आहे. आपल्या वारकरी संप्रदायात कुठल्या जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा, देशाचा विचार केला जात नाही. सकळ अशी येते आहे अधिकार. कलियुगे उद्धार हरीच्या नामे खटनट यावे, शुद्ध होनी जावे, दमडी पिटी भावे, चोखा मेळा यारे यारे लहान थोर, याती भल त्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवना. विचार. महाराज म्हणतात याती कुळाचा विचार येत नाही. याती कुळ माझे बोला गेले हरपुनी श्रीरंगा वाचुनी आणुनेने, जातवीत गोत बोला माया हो कुळशीळ मात, भजे खात्वरीत भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणाने भजे खायचे बघा. बरोबर आहे ना. काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. आमच्या घरी रोज महिला मंडळीचा हरिपाठ असतो. त्या बाया हरिपाठात म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बोला जोरात बोला, लाजू नका. नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला. त्याचा तो आवाज आहे का मिनिटात दाबते म्हणा महाराज. इथं कशी बोलू तशीच बोल मायात आहे का. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. त्याच बाया आमच्या दिंडीत आल्या. आळंदीच्या सोहळ्यात दिंडी आहे माझी. मग दिंडी आळंदीतून पुण्यात आली. पुण्यातले दानशूर लोक, कोणी कपडे वाटतं, कोणी बॅगा वाटतं, कोणी बिस्किटचे पुडे वाटतं, कोणी पैसे वाटतं. ह्या बायाने सर्व जमा केलं. माझ्याकडे लक्ष द्या. आणि मुक्काम आले. एकमेकीला म्हणतात माय खोटे का ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी. मग त्या पुण्याची आहे का. पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. न नळाचा आणि न बाणाचा. बाणाचा न असं नाकात म्हणावं लागतं ना. नळाचा न आवाजाचा टोन बदलला तरी अर्थ बदलतो ना. अक्षर बदललं न पुण्याचं वेगळं आणि पुण्याचं वेगळं. कळलं माझं बोल. एखादा आमच्याकडे पाहिलं की म्हणतात जय रे जय रे जय रे, समजा प्रेमळ आहे. एखादा आपल्याकडे बोल जय रे, समजा वैतागलेलं आहे आपल्यावर हाय जय रे, पण टोन बदलला अर्थ बदलला. बरोबर आहे का नाही. लक्षात येते का माझं बोलणं. बघा तसं पुणे आणि पुण्य फरक आहे ना. भाषेत बदल असतो का नाही. आमच्या इकडे गेलं की काय म्हणतात मल तुल. इकडे विदर्भात गेले तर मले बोला, मले तुले. इकडे खानदेशात आले तर आमन तुमन. बरोबर. मी त्या दिवशी त्या धारणगावला जायचं म्हणलं. धारणगावला कसं जाऊ म्हणे आता जाणता फाकिल्या. आपण वळा म्हणतो ते फाकिल्या म्हणतात. म्हणलं जमस आता काय अडचण नाही. बरोबर आहे का नाही. असंच आहे का नाही. भाषेत बदल आहे का. इकडे तुमच्या इकडे मला म्हणतात का, मला तुला म्हणतात का. मला तुला म्हणतात ना. हा पुण्यात गेले तर माझं तुझं असं स्टँडर्ड असतं. तिकडे लातूरकडचा जर फोन आला तर काय करा आलाव, कुठवर आलाव, असं आवाजाचा टोन. इकडे नांदेडकडचा जर फोन आला तर कुठवर आल्या महाराज. आल्या. बायाला बी आल्या, माणसाला बी आल्या. म्हणलं जवळ आल्या. म्हणल्या जेवल्या का. म्हणलं आल्यावर जेवत्या. बरोबर आहे का नाही सांगा. भाषेत बदल असतो का नाही सांगा. तसं पुणे आणि पुण्य याच्यात फरक आहे ना. तसं भजका त्वरित नाही. भजका त्वरित भावनायुक्त अंतकरणाने भजलं तर जातीपातीचा विचार नाही. संप्रदायात अशा व्यक्ती होऊन गेल्या ऐका, ज्यांचं जात सुद्धा माहित नाही किंवा ज्यांचं कुळ सुद्धा माहित नाही. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगू. कबीर मोमीन लथिप मुसलमान, सेनाना वेजान विष्णुदास. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीच्या नामे. तुका मने नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोचे धन्य. आहे का नाही. परमार्थ जातीपातीला थारा देणारा नाहीये महाराज. सांगू तुम्हाला, पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर पंढरपुरात चोखोबा रायाचं दर्शन घ्यावं लागतं. ही संप्रदायाची शिकवण आहे.
कळलं माझं? पुरोगामी म्हणून घेणारा नाही, अभ्यासलं पाहिजे बरं का. वारकरी संप्रदाय जातीपातीला थारा देणारा नाहीये, लक्षात येते माझं बोलणं. बा लग्न म्हणलं की आठ आहे, जातीची, वयाची, शिक्षणाची, स्वरूपाची, कुळाची आठ आहे. भजन म्हणल्यावर कोणती आठ आहे? काही नाही महाराज, कोणी बी भजन करू शकता. ऐका मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. आहे का? आता समजा ह्या पोरांनी जर ठरवलं लग्न करायचं आता, तर जमन का? बघा लगेच लाजू नको, दम धर जर सा. त्यानं जर ठरवलं लग्न करायचं, जमल का? बोला बोला बोला. नाही. विनेकरी बाबांनी ठरवलं आता लग्न करायचं. आताशी हसले ते लग्न म्हणल्यावर, एवढ्या वेळ हसले नव्हते पहा. आता यायनं जर ठरवलं लग्न करायचं, जमल का? बोला. नाही जमणार का? ह्याचं वय कमी पडतं आणि बाबा आउट ऑफ कव्हरेज एरिया. हा, बाबाचं वय आता जास्त झालं. हा झाला संसार, आता परमार्थ घ्या. त्या बाळानं ठरवलं मला महाराजाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचं, काही प्रॉब्लेम आहे का? राहिला उभा. त्या बाबांनी ठरवलं मला विना घेऊन उभं राहायचं, काय अडचण आहे का? नाही. कोण कोण भजन करू शकतं मग ऐका. 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कोणी बी भजन करू शकता. म्हणून महाराज म्हणले मी तुम्हा सर्वांना सांगतो तुम्हाशी काय भजारे विठ्ठला. विठ्ठलाचं नाव का घेतलं? 33 कोटी देव अष्टचामुंडा भैरव, विठ्ठलाच नाव का? महाराज म्हणले आपुला तो एक, बस तिने बिन जीवा. म्हणून नावानेचे सांगितलं विठ्ठलाला भजा. लोक म्हणले नाही भजलं तर काय होईल? महाराज म्हणले नाही तरी नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वायाला जाईल. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे. एक बंदूक घेऊन शिकारीला निघाला, जरा 4G आहे कळला तर बघा. बंदूक घेऊन शिकारीला निघाला. बायको म्हणे कुठे चालले? म्हणे वाघाची शिकार करायचा. काय म्हणे? वाघाची शिकार करायला चाललो. बायको आतल्या घरात गेली आणि पुन्हा बाहेर आली, हे तिथंच उभं होतं. बायको म्हणे तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना, अजून तर इथंच उभे. तो म्हणे जाणार आहे. म्हणे का नाही गेले? म्हणे दारात कुत्र उभा आहे. नाही कळलं? लक्षात ठेवा. आता वाघाची शिकार करायला काय विचार आहे का नाही मला सांगा बरं. अवघड गोष्ट आहे. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे. देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह दिला. देवे दिला दे भज देवे दिला देवे दिला
कशासाठी दिला? भजनासाठी. खाणं पिणं तर कुत्र्या मांजराच्या डुकराच्या बी जन्मात आहे. कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते, काय फरक आहे? कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा गोळतो, बरोबर आहे. आणि माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढे. लय फरक आहे का सांगा बरं. महाराज म्हणतात भूक लागणं तर सगळ्याला सारखंच आहे ना, पण भजन सगळ्याला नाही करता येत. याच देही घडी देवाचे भजन. भजन किंवा अनेकही ज्ञान नाही. कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या जन्मात भजन नाही करता येत. म्हणून म्हणतात ना, तुझे देवा पण मन माझे केशवा काबाने गे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोडे. अमृत जयास फिके पुढे म्हणतात. अमृत हे हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विषय ना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या. तुम्ही जीना क्या म्हणतो. हरि नाम नहीं तो जीना. हरि नाम नहीं तो, हरि नाम नहीं तो यहाँ कहाँ क्या क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. हरि का नाम जपो निस्बासर, अब इसमें मिसाल वही ना क्या क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या क्या. भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम आवे. भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम आवे. देह पड़ी रह जाए यही पर, देह पड़ी रह जाए यही पर, फिर कुंडल और जीना क्या. हरि नाम नहीं तो जीना. 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 हरि नाम नहीं तो त्या जगण्याला काय अर्थ नाही. म्हणून म्हणतात जीवडा दो दिना मैं कब सुनो अब तुम कब सुनो. जीवड़ा
म्हणून भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतात ना, राम नामाधारिणे जल जल जिन पर ही ताकद भगवंताच्या भजनामध्ये आहे बरं का. म्हणून महाराज म्हणतात भजन करताना सूद बूद सगळं विसरून गेल्या पाहिजे. गवळणी म्हणतात ना, हे जरा व्हायरल झालं म्हणून इकडे आणलं बरं का, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले लक्ष काही त्यांना बी ऐकायसाठी लोक आले ना, त्यांची बी इच्छा पूर्ण व्हावी. विठाला विठाला भजन करा. नाही भजन केलं तर जन्म वाया जाईल, बरोबर नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून लोक म्हणले महाराज आम्ही भजन करू पण आम्ही संसारिक माणसं आहे. महाराज म्हणले करिता त्यासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे, नाही तर झाला तर वाया गेली महाराज आहे की नाही. पण जेवढी बरोबरी कराल तेवढं देवापासून दूर जावं लागेल. ऐका, आणि भवसिंधूच्या पोरात वाहून जावं लागेल. बा एकच सुंदर उदाहरण सांगणार आहे, आपला वेळ संपत आलेला आहे, लक्ष द्या माझ्याकडे. बरोबरी केल्यानं संसार पूर्ण होत नाही. एक गरीब माणूस होता, माझ्याकडे लक्ष आणि दुसऱ्याचे ओझे वगैरे उचलून द्यायचा. बरोबरी कशी असते बघा, दुसऱ्याचे ओझे वगैरे उचलून द्यायचा आणि त्याच्यातून जे पैसे मिळेल त्याच्यात त्याची तो उपजीविका प्रकाश महाराज भागवायचा. गोपाळ महाराज एक दिवस त्याने एका श्रीमंत माणसाचं ओझं उचलून दिलं आणि त्या श्रीमंत माणसानं प्रसन्न होऊन त्याला एक चांदीचं नाणं दिलं. प्रसन्न झाल्यानंतर लोक काही पण द्यायला तयार असतात.
आता या एवढ्या छोट्याशा गावात पाटील याच परिवारातल्या आमच्या दादांनी सप्त्यात माझं कीर्तन घेतलं आणि एकट्यानंच फीस दिली, सगळी एकट्यानेच दिली बरं. काही गावात सप्ताह असतो पण ते मोठे मोठे महाराज आणायचे म्हणलं की आणत नाहीत बा, एवढं आमच्याकडून नाही. मग अशी माणसं तयार होतात. ते म्हणले सानप महाराजाला आणा, मी देऊन टाकन सगळं. बरोबर आहे. प्रसन्न झाल्यावर लोक काही बी देतात. प्रसन्न झाल्यामुळं 10 दिवस बंगला आमच्या ताब्यात होता, पाटलाचा, बबलू पाटलाचा बंगला. ना आताही कधी आलं की ते म्हणतात तुम्ही आलं की फक्त सांगत जा, ऐका ना. एवढी श्रीमंती आहे पण अहंकार नाही. हे फार आम्ही श्रीमंत रोज डोळ्यानं पाहतो, आम्हाला काही त्याचं गम वाटत नाही, पण आम्हाला माणुसकीची माणसं पाहिजे. आणि त्याच्यात पाटील आहेत. जरी इकडे मी येत नसलो तरी 10-15 दिवसाला, महिन्याला आमचं बोलणं असता. आता एवढा मोठा माणूस आहे आणि त्यानं आपल्यासारख्या माणसाला बोलावं, फोन करावा, ही माणुसकी लक्षण असतं. बरोबर. पण या परिवारातल्या दादांनी प्रसन्न झालं की काही देतात लोक. आता हे ब्रेसलेट येईल पाटील ₹1,00,000, हे विकत नाही घेतले, वाढदिवसाला दिलं एकाने. हे 20,000चं घड्याळ दिलं एकाने ₹1,00,000चा मोबाईल दिला. आता इथं कीर्तन झाल्यावर एखादं 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नेम आहे का काय? म्हणजे तुम्ही हसून केला का नाही, लॉस माझा आहे का? पण ज्याला घालायचंय त्यांना हसणं हे मनावर घेऊ नका बघा. चांगल्या कामाला लोक हसतच असतात, हसू द्या. लक्षात आलं का? नाही एवढं तरी दिलेलं आहे, बाकी मला माहिती नाही. अहो काय बी देतात लोक, काय सांगावं तुम्हाला. एका साहेबांनी कीर्तन ऐकून फॉर्च्युनर गाडीची चाबी मला दिली होती. म्हणजे महाराज ही गाडी आजपासून तुम्ही वापरा. म्हणलं नको साहेब, माझ्याकडे जेव्हा कमी पडन तेव्हा मी सांगेन तुम्हाला. ऐका. प्रसन्न झालं की लोक काही बी देतात. आता कैलास महाराज कुठले, त्यांना आज 1-2 तासासाठी एवढ्या लांब बोलवलं, कशामुळं? त्यांच्यावर प्रसन्न झाल्यामुळं. बाकी काय? अहो प्रसन्न झाल्या म्हणून मला हिंगोलीहून इथं बोलवलं ना. का तुमच्या जिल्ह्यात कीर्तनकार कमी थोडेच? लक्षात येते का? ज्याच्या त्याच्या प्रसन्नतेचा प्रश्न असतो तो. मग त्यानं चांदीचं नाणं त्या गरीबाला दिलं. बरं, आता हा एवढा गरीब होता, हे नाणं कुठं ठेवावं एवढी सुद्धा पंचायत होती. धोत्राच्या कंबरपट्यात ठेवावं, एखाद्या दिवशी काही उचलून देता देता पडलं तर काय करावं? बरं, घरात ठेवावं तर घर नव्हतं. मग गावाच्या बाहेर असा अंकई सारखा पडका किल्ला होता. हे किल्ला आहे ना इथं, असा किल्ला होता. त्यानं त्या किल्ल्यात ते नाणं पुरून ठेवून. आणि ऐका, म्हणे काही काम पडलं आपल्याला की ते नाणं आपण घेऊन येऊ. काही दिवसानंतर त्याचं लग्न झालं आणि दोघे नवरा बायको झोपड्यात राहायला लागले. आता सोयरी केला साखरपुड्याला, माझ्याकडे वेळ नाही. कीर्तनातलं लग्न लवकर होत असते, बरोबर आहे का नाही? लग्न झालं, झोपड्यात राहायला लागले. आणि काही दिवसानंतर गप्पा मारता मारता हा बायकोला म्हणे, तुला माहितीये का म्हणे काय? म्हणे तू समजते आपण एवढे गरीब नाही. म्हणे मग माझ्याकडे एक चांदीचं नाणं आहे म्हणे. बायको म्हणे अहो तुमच्याकडेच काय, मी पण माहेरातून आणलेलं माझ्याकडे एक चांदीचं नाणं आहे. तिनं तिचं दाखवलं. त्याला म्हणे तुमच्याकडचं दाखवा. म्हणे आपल्या घरात ठेवायची व्यवस्था नसल्यामुळे मी गावाच्या बाहेरच्या पडक्या किल्ल्यात ठेवलेलं आहे. मी आता जातो आणि ते नाणं घेऊन येतो. म्हणजे तुझ्याकडचं एक, माझ्याकडचं एक, दोन्ही मोडून टाकू, चांगलं घर बांधू, गाडी घेऊ आणि चांगला संसार करू, असं डोक्यात त्यानं सजवलं बरं का. आणि तो नाणं आणायला निघाला. चैत्र वैशाखाचं रंगरंगत ऊन, सूर्य माथ्यावर आलेला, पायात चप्पल जोडा काही नाही, चिटपाखरू रस्त्यावर नाही. आणि अशा भर उन्हामध्ये तो अनवाणी पायानं त्या किल्ल्याकडे निघाला महाराजा. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, चप्पल जोडा काही पायात नाही, पण डोक्यात नशा होती, मला नाणं आणायला जायचं, मला नाणं आणायला जायचं. ऐका, त्या देशाचा राजा होता. त्या राजानं त्याच्याकडे पाहिलं. म्हणे अरे एवढ्या उन्हात ऊन, मी म्हणतोय कोणी रस्त्यावर नाही, याच्या पायात चप्पल जोडा काही नाही, अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या, आणि हा माणूस कुठे चालला असावा? एका शिपायाकडून त्याला बोलावून घेतलं आणि विचारलं, का रे एवढ्या उन्हात चप्पल जोडा पायात काय नाही, कुठे निघाला असतो? तो म्हणे राजेसाहेब तुमच्यापासून काय लपवायचं म्हणे, गावाच्या बाहेर जो पडका किल्ला आहे त्या किल्ल्यात माझं एक चांदीचं नाणं ठेवलं, ते नाणं आणायला चाललं. राजा म्हणे एक नाणं आणायला एवढी धावपळ करायला लागलास? म्हणे हो राजेसाहेब. सोडून दे त्या चांदीच्या नाण्याचा नाद, मी तुला सोन्याचं नाणं देतो. राजानं त्याला प्रसन्न होऊन सोन्याचं नाणं दिलं. बोलत चला, ऐकायला आणायला चालला होता चांदीचं, आणि मिळालं, समाधान व्हायला पाहिजे का नाही? राजा म्हणे बघ तुला सोन्याचं नाणं दिलं, आता काय करणार आहे तू? तो म्हणे राजेसाहेब आता मी काही अनवाणी पायानं किल्ल्याकडे जाणार नाही, आता हे नाणं मोडणार, याच्यातून एखादी चांगली चप्पल घेणार आणि चप्पल घालून मग किल्ल्याकडे जाणार.
राजा म्हणे अरे हे तर उलट कार्यक्रम झाला. राजाने त्याला 100 सोन्याचे नाणे दिले. राजाने 100 सोन्याचे नाणे दिले. राजाला वाटलं आता तरी याचं समाधान झालं असेल. राजा म्हणे बघ 100 सोन्याचे नाणे मिळाले, आता काय करणार आहे तू? एक चांदीचा आणायला चालला होता मी, तुला 100 दिले, आता काय करणार आहे? तो म्हणे राजे साहेब आता मी काय चप्पल घालून किल्ल्याकडे जायला वेडा नाही, आता भाड्याची गाडी करणार आणि मग किल्ल्याकडे जाणार. पण जाणार. राजा म्हणे काय माणूस असावा, पहिल्यांदा आमच्या इकडे 10,000 येत होता, आता एवढं देऊन समाधान होईना याचं, काय माणूस असावा हा? तो म्हणे राजे साहेब काय करू, आता परिस्थिती बदलली, मी त्याला काय करणार आहे, हाताबाहेर पेट्रोल डिझेल गेलंय, मी करू तरी काय त्याला? राजा म्हणे काय माणूस असावा हा? समाधान नाही झालं तुझं, 5,000 सोन्याचे नाणे देतो. राजाने त्याला 5,000 सोन्याचे नाणे दिले. ऐका, मग आनंदानं उड्याच मारायला लागला. राजाला वाटलं आता याचं समाधान नक्की झालं, एवढ्या ज्या अर्थी एवढा आनंदानं नाचतो त्या अर्थी याचं समाधान झालं. राजा म्हणे बघ 5,000 सोन्याचे नाणे मिळाले, आता काय करणार आहे? तो म्हणे राजे साहेब आता मी काय चप्पल घालून किल्ल्याकडे जायला, भाड्याची गाडी करून जायला वेडा नाही, आता स्वतःची गाडी करणार आणि मग किल्ल्याकडे जाणार. राजा म्हणे काय माणूस असावा हा? लक्ष द्या, समाधान नाही झालं तुझं, चाल आजपासून मी अर्ध राज्य माझं तुला देतो. दोघांची मिरवणूक काढली, दोघाला 2 सिंहासनावर बसवलं आणि राजाने सांगितलं बघ आजपासून जेवढं राज्य माझं आहे तेवढंच राज्य तुझं आहे. आज तू माझ्या बरोबरीचा मालक झाला. आपण जिथं बसलो इथपासून माझ्या डाव्या हाताला माझं अर्ध राज्य आहे आणि माझ्या उजव्या हाताला माझं अर्ध राज्य आहे. सांग तुला कुणीकडचं राज्य देऊ? तो म्हणे राजे साहेब जिकडनं पडका किल्ला येतो तिकडचं द्या म्हणे. लक्षात येतं का माझं बोलणं? सांगा, हे आपल्या सगळ्यांचंच आहे. किती दिल्यानंतर आपण देवाला नोटीस पाठवू की आता बाद झालं? नाही मा, आपण देवाला नोटीस पाठवू शकत नाही. लक्षात ठेवा, जेवढी भरोवरी कराल तेवढं दूर जावं लागेल आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. लोकाला पटलं, लोक म्हणले आम्ही देवाला बजू काय लागेल बजायला, अभंगाचं शेवटचं विठोबाची करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वहावशी विठोबा Oh
हरि 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 जय विठोबाय जय जय विठोबाय तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी। धावत्या वेगात अभंगाचा अर्थ आपण पाहिला। बोलण्यासारखं भरपूर आहे पण वेळ संपत आलेला आहे आणि वेळेच्या पुढे जाणं जास्तही बरोबर नाही की नाही। सुरू व्हायला थोडं लेट झालं पण संपवणं लवकर आपल्या माझ्या हातात आहे की नाही। म्हणून जाता जाता एकच आहे, गंगा भागीरथाबाई लक्ष्मण जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या या सर्व परिवाराने सर्वांचे नाव बॅनरला आहे किंवा माझ्यापेक्षा तुम्हाला या परिवाराचा जवळून संबंध आहे म्हणून या सगळ्याच परिवारांना हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन करून आयोजित केलेला आहे बरं का। कुणाला जर एखादा कार्यक्रम करायचा असेल पुण्यस्मरणाचा तर नियोजन कसं असावं इथं पाहून करावं। एवढं गोड नियोजन, एवढं सुंदर नियोजन या परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे। हा परिवार आता जवळपास 1-1.5-2 महिन्यापासून माझ्या संपर्कात आहे पण अतिशय स्वज्वळ परमार्थिक आणि आपल्या घरामध्ये परमार्थ जपणारा परिवार आहे। त्यांचे वडील मला वाटतं कीर्तनकार होते आहे की नाही आणि वडिलांनी गावात खूप मोठा समाजाला परिवर्तनाचा मार्ग दाखवला आणि अशा या परिवारामध्ये मायना 6 मुलं आणि 3 मुली पण एवढा मोठा परिवार असताना सुद्धा कुणालाच कधी भांडल्या नाही आणि कुणाला रागावल्या नाही। एकच स्वभावाचं वर्णन मायेच्या करेल, मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न। मन मोकळं आणि वाणी रसाळ या गुणानं आईचं जीवन संपन्न होतं बरं का। आणि मन मोकळं आणि वाणी गोड असेल ना महाराज जग तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतं बरं। आमच्याजवळ काय, आम्ही का तुम्हाला पैसे देतो का बोला। एवढा हार तुम्ही या घातला, हे एवढं फुलं टाकले चालत यायला, हे कशामुळं? आम्ही पैसे नाही दिले तुम्हाला, आम्ही मोकळं मन आणि रसाळ वाणी, बस एवढ्यामुळंच आहे ना सगळं, एवढ्यामुळे आहे। म्हणून हे जग तुम्हाला जिंकता येतं दादा, फक्त तुमचं मन निर्मळ असावं आणि बोलणं गोड असावं। मन बोलणं गोड असेल ना, बोलो ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले, बस आपण बोलल्यानंतर देवाला डोलावं वाटावं असं माणसाचं बोलणं असावं। साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ। म्हणून या परिवाराकडे ते सगळे गुण आहेत आणि त्याच गुणानं लेकरं सुद्धा संपन्न केलेत। हे पोरं सुद्धा आले की बाबा 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 एकदम गोड सगळे बोलतात आणि पांडुरंगावर देवावर किती श्रद्धा आहे महाराज। एवढ्या वस्ती मिळून 10 लाखाचं मंदिर उभारलं कोरोना काळात, ही भगवंतावरची श्रद्धा आहे, ही भगवंतावरची श्रद्धा आहे। मोठ्या मोठ्या गावाकडून कदाचित अशी मंदिरं नसतात बरं, पण एवढ्या कोरोना काळामध्ये त्यांनी हे सुंदर असं मंदिर उभारलं या जाधव वस्तीकडून आणि आज परमार्थ ही जपणारी माणसं आहेत, लक्षात ठेवा। म्हणून एकच म्हणेल मी यांच्यासाठी, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, आहे का नाही। बस अकल्प आयुष्य मिळावं या परिवाराला। मी सांगेन तुम्हाला, माय 105 वर्षे जगल्या, बरोबर आहे, म्हणजे तसं तर आयुष्य शतगणिले ते अर्ध रात्र काय, 100 वर्षाचंच आयुष्य आपल्याला देवाने दिलेलं या कलियुगामध्ये, पण त्याही पेक्षा 105 वर्ष आई जगल्या। पण 105 वर्ष जगल्यानंतर या इहलोकाचा निरोप त्यांनी गेल्या वर्षी घेतला आणि हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे। पुण्यस्मरण म्हणजे काय बघा, पुण्य आत्म्याचं स्मरण याला म्हणतात पुण्यस्मरण, किंवा असं एक म्हणा की ज्यांचं स्मरण केल्यानंतर पुण्य मिळतं त्याला एक पुण्यस्मरण म्हणा, आहे की नाही। मग कोणाचंही पुण्यस्मरण होत नसतं महाराज, त्याच्यासाठी मुलावर संस्कार टाकावे लागतात आणि मुलावर जर संस्कार नसले तर 13वी सुद्धा होत नाही।
म्हणून महाराज आपुलिया हिता जो आशे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा। म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या लेकरांवर आपण संस्कार टाका। आमच्या आई वडिलांना आमच्यावर संस्कार टाकले म्हणून आम्ही आज इथे आहे। म्हणून माझी विनंती राहील तुम्हाला, पोरांना घडवा। आणि संस्कार कोण्या मॉल मध्ये मिळत नाही महाराज, संस्कार हे आपल्याला घरातच द्यावे लागत असतात बरं। म्हणून आपल्या लेकरांना आपण घडवा आणि जाता जाता सांगेल आई वडिलाच्या उपकारातून उत्तराय होण्याचा प्रयत्न करा। आपण जन्माला आलो पुराणानुसार शास्त्रानुसार तिघासरून आपल्यावर आहे। एक आहे देवाचं, दुसरं आहे साधूचं आणि तिसरं आहे वडिलाचं। देव ऋण, साधू ऋण आणि पितृ ऋण, आणि याच्यामध्ये अजून ऍड करायचं झालं तर समाज ऋण आणि देश ऋण असं एक आपल्याला जोडता येईल। पण देव ऋण, साधू ऋण आणि पितृ ऋण या ऋणातून माणसानं मुक्त झालं पाहिजे। मग पितृ ऋणातून माणूस कधी मुक्त होतो तर पिंड पदावरी दिलापरी करी माझे झाले गया वर्ज पिटले पितराचे ऋण। असे कार्यक्रम करणं, माय बापाच्या उपकारातून तर आपण उत्तराई कशानच होऊ शकत नाही, पण असे कार्यक्रम करून त्यांची आठवण करणं म्हणजे त्यांच्या उपकारातून उत्तराई होण्याचा हा प्रयत्न आहे। मी असं आपण बोलतो नेहमी की आपल्या अंगाचं कातड काढून जरी आपण त्यांना चप्पल घालायला दिली तर त्यांच्या उपकाराची परतफेड होत नाही। मी सांगेल या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र आई वडील आहे, आणि ज्याच्या जीवनातले आई वडील गेले त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा। मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं असतं, जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे। एकदा आई वडील गेले ना, माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे। करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते। चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं मिळतील, पण चेहरा न पाहता गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना तिला आई म्हणतात। या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालत मध्ये माफी नाही, पण एक अदालत मध्ये माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात, त्याला आईची अदालत म्हणतात। आईच्या अदालत मध्ये कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा मिळत नाही बरं का। म्हणून मी सांगेल, प्रतिमा में भगवान नहीं होते, प्रतिमा में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते हैं। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, त्या सेवे शिकीर शरीरे लोन कीजे। म्हणून म्हणतात पांडुरंग परमात्मा 28 युग झाले उभा आहे, पण त्या पुंडलिकानं काय केलं होतं? पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली होती। पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता। म्हणून एकदा माय गेली बाप गेला की माणूस पोरका होत असतो। म्हणून म्हणतात ना, माय बाप गेले दोन्ही आता उरले नाही कोणी। मायेचा हात फिरवणाऱ्या या जगाच्या पाठीवर कोणी शिल्लक राहिलेलं नसतं। म्हणून म्हणतात ना, सबसे बडी है प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई वडील आहे। आणि ज्याच्या जीवनातले आई वडील गेले त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा। म्हणून म्हणतात ना, आई
भिकारी आहे बघा. संन्यास घेतला ना तर कुणाचं दर्शन नाही घेतलं तरी चालतं. हे शास्त्रानं परवानगी सूट दिलेली आहे. पण संन्यासी माणसाला सुद्धा आईचं दर्शन घ्यावं लागतं. हा शिष्टाचार आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. कोणी कोणावर प्रेम करत असेल तर 10-5 हजाराची मदत करेल, बरोबर. पण एखाद्याला जर म्हणलं तुमचं प्रेम आहे माझ्यावर, मला तुमचं पोट कापायचं, कोणी कापू देईल का? पण एक आई अशी आहे ना, स्वतःचं पोट कापून पोराला जन्म देते महाराज. एवढा मोठा उपकार आई सोडून कोणी करू शकत, कोणीच करू शकत नाही बघा. म्हणून म्हणतात ना, आई माझी दिला जीवन तळपळत्या उन्हात अन रखरखत्या राईस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर, कधी घडेल उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. नभी चांदण तू चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य गेलं. आई देवापाशी मी आई तुला जग मागे. आकार देणारे आई वडील असतात. पण आपण या आईच्या उपकारातून उत्तराई होण्याचा प्रयत्न या सगळ्या जाधव परिवारांनी केला. या परिवाराला भगवंतानं उदंड आयुष्य द्यावं आणि अशी समाजाची, गावाची, देवाची सेवा त्यांच्या हातून घडावी अशी पांडुरंगाच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सगळीच गायनाचार्य महाराज मंडळी, मृदंगाचार्य, पेटी मास्तर, साऊंडवाले दादा, शूटिंगवाले दादा आणि बहुसंख्येने जमलेला समाज, आज एवढं लांब कीर्तन असून सुद्धा मंडप फुल भरून बाहेर माणसं उभे आहेत. म्हणून तुम्हा सगळ्या श्रोत्यांना धन्यवाद देतो. त्यामध्ये बबलू पाटील मनमाड वरून आलेले आहेत, आमचे लहाने दादाही आहे आणि तुम्ही सगळीच मंडळी. आता सर्वांचे नाव मला पाठ नाही, पण तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर